नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पानच्या या विशेष भागात म्हणजे महिला विशेष भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज खरं तर महिला दिनाच्या निमित्ताने आपण आनंदाचं पानचा हा विशेष भाग करतोय. आपल्या आनंदाचं पानमध्ये बरेचदा महिला दिन साजरा होतो, महिलांच्या कादंबऱ्या असतात, कथासंग्रह असतात आणि त्यानिमित्ताने त्यांच्याशी आपल्या गप्पाही होतात. मात्र आजचा भाग थोडासा वेगळा आहे, कारण आज आपण ज्या लेखिकेला भेटणार आहोत ती एक अत्यंत गुणी अभिनेत्री म्हणून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जिचं नाव आहे अमृता सुभाष. आणि तिची पुस्तकं गेल्या काही दिवसांपूर्वी प्रकाशित झाली आहे, काही महिन्यांपूर्वी प्रकाशित झाली आहे, जी वाचकांनी डोक्यावर घेतली आहे, चांगला प्रतिसादही मिळतोय. तेव्हा आपण गुणी अभिनेत्री जी लेखिकाही आहे अशा लेखिकेशी आज गप्पा मारणार आहोत. त्या पुस्तकाची नाव आहेत, खरं तर 2 भाग आहेत त्या पुस्तकाचे, एक उलट एक सुलट, भाग 1 आणि भाग 2 दोन्ही बद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत. तेव्हा अमृता, जसं मी म्हटलं की एक गुणी अभिनेत्री म्हणून आम्ही तुला ओळखतो आणि आज आम्ही लेखिका म्हणून तुझ्याशी गप्पा मारणार आहोत. तर खूप खूप स्वागत आहे तुझं आनंदाचं पानमध्ये. खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि सगळ्यात सुरुवातीला मला हा प्रश्न विचारावासा वाटतो की खरं तर तू ज्या माध्यमात काम करतेस ते व्यक्त होण्याचं माध्यम आहे. अभिनयाच्या माध्यमातून तुला आम्ही गातानाही बरेचदा ऐकत असतो, त्यामुळे शब्दांशीच खेळ आहे सगळा. आणि तरीही जेव्हा एखाद्या अभिनेत्रीला या शब्दांच्या माध्यमातून किंवा पुस्तकांच्या किंवा लेखसंग्रहांच्या माध्यमातून व्यक्त व्हावंसं वाटतं, ते का व्हावंसं वाटतं? यासाठी थोडंसं काळात आपल्याला मागे जावं लागेल असं मला वाटतं. तू आत्ता म्हणालीस त्याप्रमाणे एक उलट एक सुलट हे सदर मी लिहित होते लोकसत्तामध्ये. आणि जेव्हा ते लिहिण्याचा प्रस्ताव माझ्या समोर आला, त्याचं श्रेय अर्थातच आरती कदमचं, जिने मला पहिल्यांदा ती मला म्हणाली की तू लिहिशील का हे सदर. तर मी म्हटलं, बापरे आरती, मी लिहिणार म्हणजे तू असं काय म्हणतेस, मला मनातच येत नाही. एकतर माझे तेव्हा खूप चित्रीकरणही चालू होती, त्याच्यामुळे मी म्हटलं हे काय. पण तेव्हाच असंही झालं की मी काही काही लेख तेव्हा लिहायचे आणि त्यातला एक इनफॅक्ट मौजेत पण छापून आला होता. मी एक कथा लिहिली होती, ती MRI नावाची, जी मौजे सारखं म्हणजे तेव्हा आणि अजूनही मौजेचं नाव अंक म्हणजे अर्थातच म्हणजे मौजेतनी तुमचं लिखाण स्वीकारणं याचा अर्थ मी सांगायला नको कोणालाच याचा काय अर्थ आहे. त्यामुळे तर ती मौजेत माझी कथा स्वीकारली गेली होती. आणि देवाच्या दयेने मी असं म्हणेन की विजय तेंडुलकरांसारखे माझे स्नेही माझ्या आयुष्यात होते, जे मी काही लिहायचं ते त्यांना दाखवायचे आणि ते ना असं त्यांच्या अक्षरात माझ्याकडे की ते लेखाच्या शेजारी लिहायचे की इथे परिच्छेद हवा, म्हणजे असे त्यांनी संस्कार केले त्यावेळेला लिखाणाचे. आणि तेव्हा ते मला म्हणाले की तू आहेस अभिनेत्री पण तू लेखिका होऊ शकतेस. तर मला असं वाटलं की बहुतेक हे उगीच प्रेमाने म्हणतात असं एक तेव्हा त्या वयात असं वाटण्याचं ते वय होतं की बहुतेक. पण खरं तर मला समजायला होतं की तेंडुलकरांसारखा माणूस असं लिखाणाच्या बाबतीत त्यांना खरोखर काहीतरी कदाचित वाटलं असेल. पण तरी मला माझ्यावर अजिबात माझा आत्मविश्वास तो नव्हता की मी लिहू शकेन. माझ्या घरी गोपू देशपांडे माझे मामा, ते स्वतः लेखक आणि मोठे लेखक म्हणजे त्यांचं उद्ध्वस्त धर्मशाळा असेल किंवा अनेक त्यांची नाटकं खूप प्रसिद्ध आहेत. तर त्यांनी अर्थात पहिल्यापासून शब्दांचा जो तू खेळ म्हणालीस ते बाळकडू त्यांनी मला दिलं होतं की त्यांनी सुट्टीत मी दिल्लीला जायचे तेव्हा तो मला संत साहित्य वाचायला द्यायचा आणि तो म्हणायचा, बाळकू हे वाचून बाळकू म्हणायचं मला, हे वाचायला पाहिजे. तर ते संस्कार तिथपासून व्हायला लागले. माझी आजी मराठीची प्राध्यापिका होती, जी सिंधुताई आशा देशपांडे, तिने रहमतपूर या माझ्या आजोळच्या गावी पहिलं वाचनालय सुरू केलं. सो त्या वाचनालयात तिने मला वाचायची गोडी लावली. आणि मला असं वाटतं कुठलंही लिखाण हे तुमच्या वाचनापासून सुरू होतं असं माझा स्वतःचा कयास आहे आणि मला वाटतं तो बरोबर असावा. तर त्यामुळे मी वाचत गेले, माझ्या आजीमुळे मी पुस्तकं वाचत गेले, मामामुळे. आणि मग आई माझी, ती पण थोडे थोडे लेख लिहित होती. पण आता हे सदर जे आलं माझ्याकडे, हा जो प्रस्ताव आला, तर मी म्हटलं, आरती मला नाही वाटत मला जमेल. ती म्हणाली, सुरुवात तर करून बघूया काय करायचं ते. म्हणलं, अगं पण माझं चित्रीकरण असतं, मला वेळ नसतो, हे ते. तर ती म्हणाली, बघूया ना पुढे काय होतंय ते. कारण सदराचं कसं असतं, तुम्हाला त्यावेळेला ते द्यावं लागतं, डेडलाईन असते. पण तुला गंमत सांगायची म्हणजे मी होकार दिला आणि कुठून कसे विषय, म्हणजे ना आपल्याला आपल्या स्वतःच्या मेंदूविषयी काही फार माहीत नसतं असं मला वाटलं त्यावेळेला. कारण मला जे वाटलं होतं की मला जमणार नाही, मला कुठून सुचेल, काय होईल, हे सगळे प्रश्न निकालात निघाले. आणि
कधी लिहू मी, तर मला आठवतं की मी चित्रीकरण चालू असताना लाइटिंग होतं ना, तर सगळे प्रकाश योजना चालू आहे आणि मी तिथे लिहित बसलीये. कारण मला माहिती होतं की नाही, एकदा आपण हे घेतलं हातात म्हटल्यावर आपल्याला ते तडीस न्यायला पाहिजे. सो मी चित्रीकरण चालू असताना तिथे लिहायचे आणि एकदा मी लिहायला लागले की मला कसलंच ते भान उरायचं नाही आणि मग तो एक वेगळाच प्रवास सुरू झाला त्यातनं. आणि स्तंभाचं नाव जे होतं, एक उलट एक सुलट, काय नाव ठेवायचं, तर नॉर्मली लोक आपल्या नावावरनं काहीतरी नाव ठेवतात किंवा मग विषयाच्या अनुषंगाने. पण मी तुला म्हटलं तसं मला माहिती नव्हतं की मी काय विषयावर लिहिणार आहे. मलाच तो विश्वास किंवा काही खात्री नव्हती मला की मी काय लिहिणार आहे. पण मला एक माझी दृष्टी जी जगाकडे बघायचीच आहे, ती दृष्टी एक उलट एक सुलट म्हणजे काय, की म्हणजे कुठलीही एखादी गोष्ट मला एक वाटते तरी तुला काही पूर्ण वेगळी वाटूच शकते, राईट. म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू आपण म्हणतो बघ, की या इथून मला काहीतरी दिसतंय म्हणून मला हे बरोबर वाटतंय, तुला हे बरोबर वाटणार आहे. त्याच्यामुळे कुठल्याही विषयाच्या दोन बाजू किंवा कुठल्याही माणसाच्या फॉर दॅट मॅटर, एखादा माणूस तुला आवडत नाही मला आवडू शकतो, तुझ्या दृष्टीने तो चांगला नाहीये पण माझ्या दृष्टीने असू शकतो. बरोबर. तुला आलेले अनुभव मला आलेले अनुभव एक्झॅक्टली हा जो दृष्टिकोन आहे, जो मला माझ्या आई वडिलांनी म्हण, माझ्या कुटुंबानी म्हण, तेंडुलकरांसारख्या माणसांनी म्हण, तो एक दृष्टिकोन दिला होता आयुष्याकडे बघण्याचा, की मी कुणालाच हे म्हणणार नाही की तू चूक आहेस आणि मी बरोबर आहे. मी हे म्हणेन की अच्छा तुला तसं वाटतंय का, मला असं वाटतंय. सो तुझ्यासाठी जे सुलट आहे ते माझ्यासाठी उलट असू शकतं आणि माझ्यासाठी जे उलट आहे ते तुझ्यासाठी सुलट असू शकतं. हे व्यक्ती सापेक्ष आहे. आणि हा जो दृष्टिकोन आहे ना, तर मला ती थोडी थीम माझ्या डोक्यात होती की जो काही माझा विषय असेल ना, त्याची मला एकाच त्या स्तंभात मला त्याच्या दोन्ही बाजू दाखवता येतील का, की मला असं वाटत होतं पण असं झालं आणि आता मला असं वाटतंय. कारण मला असं वाटतं माणूस म्हणून तुमचं वाढणं म्हणजे काय असतं. तुम्ही जर अर्थात तुमची एक भूमिका असते आणि तुम्ही त्याला पकडून पण असता जोपर्यंत तुम्हाला वेगळं काही समोर येत नाही. पण तो एक खुलेपणा मला फार महत्वाचा वाटतो, की मला हे वाटत होतं पण हे असं आता मला जे दिसतंय ते वेगळं आहे. म्हणजे आपल्याला जे वाटतं ते बरोबर नाही हे पण ऍक्सेप्ट करणं. एक्झॅक्टली. आणि बऱ्याचदा असं असतं, आता आपण सिनेमात सुद्धा आपण खलनायकाची भूमिका किंवा खलनायिकेची जी म्हणतो, तिच्यासाठी तिचं जे वागणं असतं ना, त्याला एक कारण असतं. म्हणजे मी एक अभिनेत्री म्हणून मला तो विचार करायची सवय लागली आहे की मी खलनायिका पण केली जेव्हा, तेव्हा मला लक्षात आलं नाही पण तिचं जर बालपण असं असेल तर ती अशी वागणार आहे. तुमच्यासाठी ते चूक आहे, ते उलट आहे, पण तिच्यासाठी ते सुलट बरोबर आहे. सो त्या दृष्टिकोनाने मी लिहायला जाणार असल्यामुळे ते नाव मला सुचलं की एक उलट एक सुलट. आणि ती मी स्वेटर पण माझी आत्या विणायची ना, दोन्ही आत्या आहेत, तर ते मला जाणवायचं की एक उलट टाका एक दुसरा सुलट, ती वीण जी आहे. सो त्यातनं कुठेतरी ते सदर उलगडत गेलं आणि 2.5 वर्ष मी लिहित राहिले. मला खरं तर अमृता, म्हणजे आता आपण सुरुवातीलाही तुझ्या वाचनाबद्दल थोडंफार बोललो. मला विचारायचं आहे की जसं आता तू जारण केला तो ऋषिकेश गुप्तेंचा होता. आपल्या खरं आनंदाचं पानची सुरुवातच ऋषिकेश गुप्तेच्या मुलाखतीने झाली होती 5 वर्षापूर्वी. कारण एक आत्ताचे आघाडीचे लेखक म्हणावं असं कमाल आहे तो. तर आता तू जे वाचतेस, म्हणजे वेळ काढून वाचतेस, तर तुला एक वाचक म्हणून काय वाटतं आत्ताच्या मराठी साहित्याबद्दल? मला असं वाटतं खूप नवे विषय येत आहेत आणि त्याचं मला खूप चांगलं वाटतं. म्हणजे मी पटियारा म्हणून, आणि मी खूप ते आत्मचरित्रात्मक पण असतं पण तरी सुद्धा त्याची भाषा ते खूप असं काय, पटियारा मी जे वाचलं त्याच्यामध्ये मला असं जाणवलं की तो माणूस जे जगलाय ते त्यांनी इतक्या खरं जेव्हा तुम्ही जगलेले असताना, तशी खूप पुस्तकं मी सध्या वाचते आहे. तशी पुस्तकं मला वाचायला मिळतात, जगण्यातले अनुभव देणारी. मला पटियारातलं मला सगळ्यात जास्त नाव त्या पुस्तकाचं घ्यावं, किंवा आता नदीची गोष्ट, नदीष्ट ऍक्च्युली आम्ही तर नदीष्ट म्हणा किंवा ऋषिकेश गुप्ते यांनीच या कार्यक्रमाची सुरुवात केली होती. तिची पुस्तकं होती त्या. तर पटियाराचा लेखक संतोष नागो शिंदे, तर त्यांनी तो जे जगलाय ना आणि त्यांनी मला जे दिलं, म्हणजे लेखन तुम्हाला जे देऊ, किंवा आता मी राही अनिल बर्वेचं श्वासपाने, अरे बाप रे, त्याची भाषा, त्याचे अनुभव मांडण्याची जी त्याची पद्धत, मी थक्क झाले. म्हणजे ही तू आता जी 3ही पुस्तकांची नावं घेतली ती खेळवून ठेवणारीच अक्षरशः आहेत. म्हणजे मी ठेवू नाही शकले ते पुस्तक, असं झालं. आणि
वेगवेगळ्या प्रकारचं माझं वाचन असतं नेहमी आणि मला खूप वाईट वाटतं की मला सलग वाचायला वेळ नाही मिळत. आत्ता मी खूप जास्त आनंदात का आहे कारण मी आत्ता मेघना पेठेंचं नवीन पुस्तक वाचते, बिंदेर डंडाल, आणि त्याच्यात तर ती लेखनाच्या प्रक्रियेविषयी लिहिते. हो. आणि मेघना पेठेच्या पुस्तकाची तर मी वाट पाहत होते, पण ती त्या प्रक्रियेविषयी जे लिहिते ना तर कुठल्याही कला प्रक्रियेविषयीच आहे ते, नुसतं खरं तर लेखनाच्या आज विषयी आपण नाही. महिला दिनाच्या निमित्ताने आणि मेघना पेठे अशा लेखिका आहेत की ज्यांनी लिखाणात सुद्धा नवीन गोष्टी आणल्या. नाही, प्रश्नच नाही. म्हणजे तिचं हे पुस्तक तर तिचा जो फॉर्म आहे ना या पुस्तकाचा, तिने स्वतःची ती डायरी लिहित होती रोजनीशी. म्हणजे तू वाचलेस की नाही मला माहित नाही, पण एका म्हणजे फार सांगत नाही कारण तुम्ही ते वाचतील वाचक, पण ते तिची भाषा आणि पहिलंच तिने ते जे लिहिलंय ना की एक लेखक असेल किंवा एक अभिनेत्री असेल, लेखिका असेल, अभिनेत्री असेल, की तुम्ही ना एक सतत ते ब्रह्मक्षणाचं जे मी म्हणलं ते त्या क्षणांकडे तुम्ही झेपावायचा प्रयत्न करत असता, पण तुम्हाला काही वेळेला नाही येत यश, पण तरी तुम्ही प्रयत्न करता मग कधीतरी तुम्हाला येतं यश. आणि त्याविषयी तिने लिहिलंय त्याच्यानंतरचं जे समाधान किंवा आनंद. नाही मग ते असं असतं की मग आता मी सोडू का, इथेच थांबू का, मी आता मिळालं मला हे. पण नाही, प्रत्येक कलाकार काय म्हणतो की नाही मी समाधानी नाहीये, मला अजून पुढे जायचंय. जे तिने लेखनाविषयी लिहिलंय, क्विट्स का मला पुढे जायचंय, म्हणजे मी पुन्हा उद्या लेखनाचा रियाज करताना तर ती इतकी एकटी प्रक्रिया आहे तुमची. सो त्याच्यामुळे तिने ते जे लिहिलंय की तुम्ही काहीतरी तुम्हाला ते गवसतं. किंवा आता हारुकी मुराकामी माझा खूप आवडता लेखक आहे. हो, मुराकामी माझाही खूप आवडता. म्हणजे त्यांनी ते त्याच्या पळण्याचं आणि ह्या सगळ्याचं एकत्र करून ते जे लिहिलेलं आहे पुस्तक, मला त्याचं आता नाव नाही आठवते, पण मुराकामीचं जे मला असं वाटतं मी तिथे काय म्हणत त्याचं जे मी वेळापत्रक बघितलं की तो पहाटे 3ला उठतो, मग तो लिहायला बसतो, मग तो काही किलोमीटर पळायला जातो. सो हा जो एक रियाज आहे ना, हे तुमच्याशी काहीतरी चाललेलं असते जद्दोजहद, ज्याच्याविषयी मेघनानी एक लेखन प्रक्रियेविषयी जे लिहिलं. त्यामुळे ते पुस्तक मी ना मोठ्यांदा वाचतेय सध्या. आणि आज काय म्हणतात स्त्रीदिनाविषयी जर आपण हे बोलत असू तर ती जी लेखिका आहे आणि तिने तिच्या अनुभवाला ज्या धारेने आणि ज्या खरेपणाने ती मांडते ना, त्यातनं मला जगण्याचं बळ इतकं मिळालेलं आहे. आणि त्यांनी मला खूप 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 अभिमान वाटतो अशा लेखकांचा की जे पातळ नाही करत ग. जसं मी माझ्या पुस्तकात जे लिहिलं होतं ते बघून कितीतरी मला मुली म्हणाल्या होत्या. मी नटी आई नावाचं एक लिहिलं होतं की तुम्ही वर्किंग वुमन आहात आणि तुम्हाला मूल वाढवायचंय. जे मी माझ्या घरी बघितलं होतं की माझी आई डोळे पुसत ती निघायची नाटकाला जर आम्ही आजारी असतो, पण ती जायची. नटी आई असंच नाव आहे त्या प्रकरणाचं. तर ते बघून ते वाचून इतक्या लोकांनी मला सांगितलं की तुम्हाला तुम्ही जे मांडलं ना की तुम्ही फक्त त्या बाईला तुम्ही कधी कधी म्हणता अरे ह्याला काय अर्थ आहे, मुलाचं नीट तुम्ही केलंच पाहिजे, बरोबर आहे, पण तिचे सुद्धा काहीतरी झगडे आहेत ना, तिचं पण काहीतरी तिला तिचं काहीतरी एक मांडू बघायचंय आणि तिला मूल वाढवायचंय. सो ह्यातला हा जो झगडा आहे, सो तो विषय मला असं वाटतं त्या माझ्या पुस्तकातले विषय. आणि आत्ताच इनफॅक्ट मी येत असताना तुझी एक कोलिग ते वाचत होती, मला असं वाटतं की त्यातली भाषा एक साधी भाषा त्याच्यामुळे असेल, पण ते खूप लोकांनी त्यामुळे कदाचित ते आपलंसं त्यांना वाटलं असावं असं मला वाटतं. मला खरं तर हाच प्रश्न विचारायचा की हे तुला सदर मिळालं आणि त्या सदराच्या माध्यमातून आता पुस्तकांच्या माध्यमातून ते आपल्यापर्यंत पोहोचलंय. पण आता एक लेखिका म्हणून आपले हे जे साहित्याचे वेगवेगळे फॉर्म्स असतात त्यापैकी तुला कुठला खुणावतोय का? असं वाटतं का की जर मला लिहायचं झालं तर मी कदाचित कथा लिहीन किंवा कादंबरी लिहीन किंवा आपण ज्याला म्हणतो की ललित लेखन, तर असं काही खुणावतं का? कधी असं वाटतं की अरे हा असा विषय की याची मी कादंबरी करू शकेन किंवा असं काही? हो, थँक्यू. मला हा खूप महत्वाचा प्रश्न तू मला विचारलास. आणि मला हे तर ललितच आहे, ही दोन्ही पुस्तकं माझी ललित लेख म्हणूनच ललित लेख आहेत हे. सो आतापर्यंत मी ललित गद्य याच प्रकारामध्ये थोडेसे हातपाय मारलेले आहेत. पण माझे इतके जवळचे मित्र, मग तो ऋषिकेश असेल, म्हणजे आता ऋषिकेश इतकी जवळची मैत्री जारणच्या निमित्ताने झाली. आणि त्याचं सुद्धा जेव्हा लिखाण मी वाचते आणि त्याच्यात तो जो सस्पेन्स म्हणा, थ्रिल म्हणा, हे जे गोष्टी आहेत त्या ऋषिकेश गुप्तांच्या पुस्तकात आपल्याला, अरे बापरे, म्हणजे त्याचं पुस्तक तर मी ठेवू नाही शकत. ऋषिकेशचं कुठलंही पुस्तक मी घेतलं, त्यांच्या कथा जरी असतील तरी सुद्धा त्यात एलिमेंट असतोच. एक्झॅक्टली. सो ऋषिकेश असेल किंवा असे माझे काही मित्र, त्यांचं वाचन करताना मला असं
लक्षात आलं की मला काहीतरी ते खुणावतं. पण मला माहितीये की म्हणजे ते शिवधनुष्य असतं, म्हणजे असं नुसतं काही हे आवडतं आणि हे करेन असं नाही. पण मला ह्या वाटा खुणावता आहेत मला, आणि मी तसे प्रयत्नही सुरू केलेले आहेत. क्या बात पण आहे. आय डोंट नो, मला माहित नाही. कारण माझं असं असतं की मी सगळं छापायला देईन असं नाही मला. म्हणजे स्वांत सुखाय जसं म्हणतो हो, आपण आणि माझे निकष खूप जरा जास्ती कडक असतात थोडेसे, आणि ते असायला, ते प्रत्येकच लेखकाचे असणार असं मला वाटतं. पूर्वी दाखवायचं म्हणजे असे बोळे फेकून देतात हा, वगैरे आणि वगैरे. पहिला क्रिटिक आपणच असतो ना. हो हो. त्यामुळे सो त्याच्यामुळे पण खरं तुला सांगायचं तर प्रयोग म्हण किंवा कामामुळे थोडंसं सलगता मला मिळत नाहीये. पण लेखनाच्या बाबतीत मला एक गोष्ट लक्षात आली आहे, म्हणजे एकुलट एक सुलट लिहिलं तेव्हा सुद्धा, की मी बसले ना एकदा की मग झरझर ते वाहत जातं. थोडी मला ते त्यामुळे एकटाकी असतं माझं, ते थोडंसं वाहनच असतं. त्याच्यामुळे कोणी जर मला नंतर विचारलं ना की काय बाबा मला त्या क्राफ्ट विषयी वगैरे नंतर सांगता येईल की नाही मला माहित नाही. म्हणजे जसं माझं गाण्याच्या बाबतीत आहे ना, हो की गाण्यात पण मी भावनेच्या रूपाने ह्यानी मी जाते. अभिनय म्हणशील तर ते माझं क्षेत्र असं मला वाटतं, परंतु इथे कशी मी त्या भावनेच्या ह्याच्यात मी वाहत जाणारी, असा माझा तो मार्ग राहिलेला आहे. आणि त्या अनुषंगाने मी इतरही काही आता वाटा चोखंदळ वाटांवरनं चालण्याचा प्रयत्न करते. बघूया काय होतंय. पण तरी तू माझ्या प्रश्नाचं अर्धच उत्तर दिलं. माझा प्रश्न असा होता की आपण हे जे फॉर्म्स म्हणतो, म्हणजे खरं तर माझं असं मत आहे की आपण स्वतःला कुठल्या एखाद्या फॉर्म मध्ये किंवा प्रकारामध्ये अडकवून घेण्याची गरजच नसते. कारण आपण जर मनापासून सादर केलं तर ते पोचतंच. पण तरी की एखादी मोठी कादंबरी, एखादा कथा प्रकार किंवा असा किंवा कविता सुद्धा, तर यातलं काही तुला खुणावतंय का? म्हणजे जे तू करायला सुरुवात केली आहेस त्याविषयी विचारते. मी आत्ता काही ज्या गोष्टी लिहिते आहे, मी ना नेहमी ते संदेश आणि मी दोघंही लिखाण त्याचंही चालू असतं, माझंही चालू असतं. आमच्या घरीच्या 2 खोल्या वेगवेगळ्या आहेत, तर आम्ही असे लिहायला त्या खोलीत असे दार बंद करून बसलेलो असतो. म्हणजे काय प्रयत्न करतो, कारण दोघांची कामही चालू असतात पण जेव्हा केव्हा. आणि मग असं बाहेर येऊन मी त्याला म्हणते मी काय लिहिते मला आत्ता माहित नाही, आणि मला तो कुठलं रूप घेणार ते माहित नाही. कदाचित ती कथा असेल का, दीर्घकथा असेल का, कादंबरी असेल का. त्याच्यामुळे आधी म्हणजे म्हणजे आपल्या जो बीज आहे, बीज आहे कथेचं, पण ते डेव्हलप होतंय. एक्झॅक्टली. तर मला आता असं वाटतंय की मी काहीतरी घेतलेलं आहे लिहायला, मी सतत काही ना काही लिहित असते. खूप गॅप्स पडतात मध्ये, खूप गॅप्स मध्ये अंतर आहे, तो मला त्रास देतो. कारण वेगळं काहीतरी चालू असताना एक ते डोक्यात चालू असतं की अरे ते आपण किती दिवसात ते उघडलं नाही आपण परत, असं वाटत राहतं. परंतु म्हणजे नाटकही माझ्या खूप जवळच आहे त्याच्यामुळे. आणि तुला त्या निमित्ताने मला पुस्तकांचं आपण बोलतोय, तर असेन बी नसेन मी हे जे माझं नाटक आहे, तर आम्ही 27 म्हणजे मागच्या मराठी भाषा दिना दिवशी आम्ही खूप चांगला उपक्रम नाटकाच्या निमित्ताने राबवला. तो म्हणजे आमच्या नाटकातल्या संदेश, मी, नीनाताई आणि शुभांगीताई या सगळ्यांची पुस्तकं आम्ही नाटकानंतर तिथे विकायला ठेवतो. अरे वा. आणि त्याला पण खूप चांगला प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला, रसिक प्रेक्षकांनी. कारण ते नाटक बघायला जरी आलेले असले तरी रसिक प्रेक्षक, आपला मराठी प्रेक्षक हा खूप वाचणारा प्रेक्षक आहे, आणि त्याच्यामुळे पण पुस्तक पोचायला अशी खूप मदत झाली. आणि नव्याने पुस्तक पुन्हा पोचलं, म्हणजे जुना जो पहिला भाग होता तो नव्याने पोचला, असंही झालं. पण तू म्हणालीस तसं ही जी फॉर्म्सची गंमत आहे, तर आत्ता मला असं वाटतं कदाचित ती कादंबरी असेल का मला माहित नाही, पण मी काहीतरी लिहिते आहे. म्हणजे ही खरं तर मला हा प्रश्न विचारल्यानंतर आनंदाची गोष्ट आहे की तुझ्यासारखी गुणी अभिनेत्री जी वेगवेगळे अनुभव घेत असते वेगवेगळ्या पद्धतीने. आणि म्हणजे तुझं क्षेत्रही असं आहे की तू हिंदीचे वेगवेगळे दिग्दर्शक म्हणा, मराठीतले दिग्दर्शक, जसं आता ऋषिकेश गुप्तेंचा उल्लेख झाला तसं लेखक, या सगळ्यांबरोबर असते. आणि तू अनुभव संपन्न झालेली आहेस, आणि ते अनुभव तू तुझ्या लिखाणाच्या माध्यमातून, म्हणजे फिक्शन का असे ना, बरोबर ते तू आमच्याशी शेअर करते, तर त्यामुळे ती आमच्यासाठी उत्तम गोष्ट. ते आता त्याचं काय होतं ते बघूया. आमच्या खरं तुला शुभेच्छा आहेत, कारण आम्हालाही वाचायला आवडेल. खरं तर तुझ्याशी पुस्तकांविषयी गप्पा मारायला खूप मजा येते. पण अर्थात अमृता, म्हणजे आपल्या वेळ किती आहे हे लक्षात घेता आम्ही ना कार्यक्रमाच्या शेवटी लक्षवेधी पुस्तकं सांगत असतो. आज आता आम्ही तुझ्या बरोबर गप्पा मारतोय, तर तू वाचलेल्या, गेल्या काही दिवसात वाचलेली अशी 3 पुस्तकं सांग ना, की जी तुला असं वाटतं की तुझ्या पुस्तकाबरोबरच वाचकांनी वाचली पाहिजेत.
पटियारा तर मी म्हटलंच. पटियाराबद्दल आपण संतोष बोललोच. नागोर शिंदे यांचं पटियारा मला खूपच नदिष्ट, मी तुला सांगितलं बोलता बोलता, ते खरोखर हो. मी ते परत परत वाचते असं ते पुस्तक आहे. कारण त्या शब्दातीत जे अनुभव देणारी पुस्तकं त्याच्यात मी नदिष्ट आहे असं हो. मला वाटतं, आणि म्हणून मला ते आवर्जून सगळ्यांनी वाचावं अशी माझी इच्छा आहे. आणि मेघना पेठेंचं बिन देअर डन दॅट, बीन देअर डन दॅट, अगदीच ते वाचावं असंच ते पुस्तक आहे प्रत्येक कलाकाराने, मग फक्त लेखकाने असं नाही. ही 3 तर मला आता लगेचच आणि जी अर्थात सुचली तू ती. तुझे आवडते लेखकही मुराकामी सांगितलेलेच आहे. हारुकी मुराकामी आणि ऋषिकेश गुप्ते. मला स्वतःला, कारण तो ज्या पद्धतीने व्यक्तिरेखा उभ्या करतो ना, तर तो त्यामुळे गाव उभं करतो, हो, तो माणसं त्याचं- उभी करतो. बरोबर आहे. काय म्हणतात दंशकाल वगैरे तर सगळे दंशकाल. वाचलेलीच असतील लोकांनी, मला असं वाटतं. म्हणजे ते मी पण ते तुझं सांगेन. रेकमेंडेशन म्हणून आपण सांगू शकतो. हो, दंशकाल. माझी ती आवड. मला त्याची सगळ्यात सांगू, म्हणजे दंशकाल खूप लोकांनी वाचलं आणि ती माझी आवडती आहेच, पण हाकामारी. हाकामारी हाकामारी खूप वेगळं पुस्तक की आहे. इतकं मला पकडलं ना, त्यातला तो सगळा तो पाऊस आणि ते सगळं जे काय त्यांनी ते वातावरण तो माणूस तयार करतो ना, ते जे काय म्हणजे शब्दातीत पुन्हा एकदा आहे ते. आणि व्यक्तिचित्रण हाकामारी. आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीने ते व्यक्तिचित्रण उभं अक्षरशः. राहतं. आणि परत तो ट्विस्ट आहेच. बरं, तो ट्विस्ट सुद्धा असा नाही असता कामा की अरे हे काय, असं नसतं ते. म्हणजे जारणच्या बाबतीत सुद्धा सगळ्यांनी मला सांगितलं, बापरे, आम्ही हे कल्पनाच नाही करू शकलो असतं. तर दॅट इज ते ऋषिकेश गुप्तेचं मला महात्म्य वाटतं की नाही तो गुगली टाकतोय. नाही, तू ज्या ज्या पुस्तकांची किंवा ज्या लेखकांची आता नावं घेतली ती उत्तम मराठी साहित्याची सेवा करणारे लोक आहेत आणि खरंच छान लिहितात ते. आणि खरं तर आनंदाचं पानच्या निमित्ताने आपल्याला असे इतके लेखक भेटले की आपल्याला माहितीच नव्हते की इतकं छान कुठेतरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहून सुद्धा लिहितात आहेत. अगदी. आणि मला दासू वैद्य, दासूच्या कविता मला इतक्या आवडतात. आणि त्याला तू आता कानाकोपऱ्यात त्याला त्याच्या मातीचा वास तो यायला हवा. म्हणजे तुम्ही आता लिखाणासाठी काहीतरी वेगळं, म्हणजे काही अभिनेते किंवा अभिनेत्र्याने असं वाटतं, आता मला या क्षेत्रात आले मी, तर मी काहीतरी आता वेगळी होते. तुमचं जे असणं आहे ना, तेच तर अनोखं आहे ना. हो. आणि तेच तर तुमचं काय म्हणतात कॉन्टेंट आहे, तेच तर तुमचं संचित आहे. बरोबर आहे, प्रश्नच नाही. तेच तुम्ही कसं सोडता, नका सोडू असं मला वाटतं. जेव्हा काहीतरी असं आपण स्वतःला कधी कधी कच्चकड्याचं बनवायला जर गेलो तर. नाही, आणि शेवटी काय होतं की आपण व्यक्त कसे होतो हेच महत्वाचं आहे. अगदीच. आणि म्हणजे माझ्या दृष्टीने आपल्या साहित्याच्या लिखाणाच्या पेक्षा वेगळं व्यक्त होणं काय असू शकतं. अगदीच मला असं वाटतं. त्याच्यामुळे आपल्या आपल्या भाषेत लिहिणारे हे लेखक मला खूप जवळचे वाटतात. आणि आता तर म्हणजे तो नवीन जे आपल्या आपल्या भाषेत जेव्हा तू म्हणते तेव्हा आपली म्हणजे जी मग कधी अहिराणी असेल किंवा त्या भागातली असेल, मग विदर्भातली एखादी बोली असेल, त्या भाषेतली पुस्तकं सुद्धा अगदीच. लिहिली जातात आहे, वाचली जातात आहे. ती खूप छान वेगळी गोष्ट आहे. फिक्शन्स लिहिले जातात आहेत. अगदीच. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपल्या मराठीच्या सुद्धा किती वाटा आहेत, किती त्याचं ते डायलेक्ट जे इतके वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, त्या प्रत्येक भाषेत मराठीत सुद्धा. नागपूरकडचं मला माहित नव्हतं, आता गुडघ्याला टोंगळा म्हणतात. आता तो शब्द तिथे येणं, राईट, तो किती सुंदर शब्द आहे, तर तो तिथे येणं. किंवा आमच्या पुनश्च हनीमून मध्ये आमचा मंगाजी, तो नाशिकचा आहे, तर तो बोलता बोलता परमोकार पाऊस पडला तिकडे. मोकार. हे जे शब्द आहेत, भाषेची गंमत. एक्झॅक्टली. मी सांगते अमृता की आपल्या या गप्पा कितीही वेळ चालू शकतील, इतक्या म्हणजे मला आवडतं ते हे पुस्तकांविषयी, लेखकांविषयीच्या. पण खरंच मी पुन्हा एकदा तुला शुभेच्छा देते. आज महिला दिनाच्या निमित्ताने आपण हे विशेष आनंदाचं पान करतोय आणि तू त्यात सहभागी झालीस. पुन्हा एकदा आभार आणि खरंच तुझ्या लेखनासाठी खूप शुभेच्छा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.